स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आपल्याला माहितीच आहे की आता देशभरात 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटीचे स्लॅब्स हे लागू करण्यात येत आहेत। जीएसटी मध्ये लागू केल्यापासून हा सर्वात मोठा बदल मानला जातो। मग नेमकं हे बदल काय काय आहेत जे की आपण पाहतो पूर्वी आपल्याकडे 4 स्लॅब्स होते, ज्याचा की 5% स्लॅब होता, 12%, 18% आणि 28%। आता त्यामधनं 4 स्लॅब्स पैकी आता 2 स्लॅब्स हे हटवण्यात आलेले आहेत, म्हणजे 12 आणि 28% स्लॅब हा काढून घेण्यात आलेला आहे आणि एक नवीनच स्लॅब म्हणजे 40% एक स्लॅब हा नवीन त्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। आता या स्लॅबमुळे 12%च्या जर स्लॅबचा वस्तू ह्या 5% मध्ये गेल्यामुळे जे काही आर्थिक नुकसान जीएसटी कलेक्शन मध्ये होणार आहे, तर जवळपास 93,000 कोटी रुपयाचं जे काही जीएसटी कलेक्शन वर्षाला होतंय ते आता कमी होणार आहे देशभराचं। मग नेमकं पाहूया की 5% मध्ये कोणकोणत्या वस्तू येत आहेत, ज्या की 12%वरून 5% मध्ये आलेल्या आहेत आणि कोणकोणत्या वस्तू ज्या 28% मधनं 18% मध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि नवीन स्लॅब मध्ये जे की 40%चा स्लॅब आहे त्यामध्ये कोणत्या वस्तू येत आहेत आणि या सर्व गोष्टीमुळे सर्वसामान्याच्या वरती परिणाम काय होणार आहे तेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारी माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। नवीन स्लॅब्स जे काही आहेत आता यामध्ये 12% आणि 28% काढून टाकण्यात आले, तर 12%चा कोणत्या वस्तू आहेत ज्या 12%वरून 5%च्या स्लॅबमध्ये येत आहेत ते आपण पाहूया। 5% स्लॅबमधल्या वस्तू पुढील प्रमाणे आहेत, म्हणजे ज्या दररोजच्या बेसिक गरजा आहेत, ज्याला FMCG आपण म्हणतो, फास्ट मूव्हिंग गुड्स, त्या दररोज लागणाऱ्या गोष्टी आहेत। त्यामध्ये केसाचे तेल असेल, शॅम्पू, पेस्ट, टॉयलेट, साबण, टूथब्रश, ही जी काही दररोज लागणाऱ्या वस्तू आहेत, दूधजन्य पदार्थ आहेत, या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला 5%च्या स्लॅबमध्ये येतील, त्यामुळे त्यांच्या किमतीही कमी होणार आहे। त्यासोबतच कपडा, जो काही कपड्याची खरेदी जी काही 2,500 पेक्षा कमी होत आहे, अशाही वस्तू आता 5%च्या स्लॅबमध्ये येत आहेत। म्हणजे त्याच्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या आता आपल्याला आणखी स्वस्त होतील 22 सप्टेंबरच्या नंतर। आता आपण पाहूया की पुढचा स्लॅब म्हणजे ज्या 28% जीएसटी वाल्या गोष्टी होत्या त्या 18% मध्ये आणण्यात आल्या, तर कोणकोणत्या आहेत? 18% स्लॅब मधल्या वस्तू पुढील प्रमाणे आहेत। जर 1200 सीसी पेक्षा कमी इंजिनच्या पेट्रोल गाडी किंवा LPG आणि CNG ची कार जर घेत असाल तर आपल्याला हे 18% मध्ये येणार आहे आणि 1200 सीसी पेक्षा जास्त असेल तर हे तुमचं पुढच्या स्लॅब मध्ये जाणार आहे। 1500 सीसी पेक्षा कमीचं जर डिझेल इंजिन गाडी असेल तर आपल्याला हे 18% मध्ये येणार आहे, अन्यथा ते पुढच्या स्लॅब मध्ये जाणार आहे। 4 चाकी वाहनांसाठी हे झालं आणि 2 चाकी वाहन किंवा मोटरसायकलसाठी 350 सीसी पेक्षा कमी जर आपल्या क्षमतेची मोटरसायकल असेल तर ती 18% स्लॅब मध्ये येत आहे। त्यासोबतच बाकीच्याही गोष्टी आहेत, ज्या गरजू गोष्टी आहेत, ज्यामध्ये एअर कंडिशन आहे, LED LCD TV आहे, मॉनिटर आहे, प्रोजेक्टर आहे, डिशवॉशर, वॉशिंग मशीन आणि 2,500 रुपयापेक्षा जास्त किमतीचे रेडीमेड कपडे जर असतील किंवा ग्राफिक पेपर आहे, सिमेंट आणि कोळसा आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या पूर्वी मोठ्या स्लॅबमध्ये होत्या आता तुम्हाला 28% वरनं त्या 18% मध्ये येणार आहेत। आता आपण पाहूया की यामध्ये नवीन स्लॅब जो निर्माण करण्यात आलेला आहे तो कोणता आहे, तो म्हणजे 40%चा। आता या 40% मध्ये लक्झरी गुड्सचा समावेश करण्यात आला आहे आणि ज्या घातक वस्तू आहेत त्याचाही समावेश करण्यात आला आहे। तर कोणकोणत्या वस्तू आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। स्लॅब मधल्या वस्तू पुढील प्रमाणे आहेत: पान मसाला, सिगरेट, गुटखा, तंबाखू, बीडी, अल्कोहोल नसलेले ड्रिंक्स, त्यामध्ये स्मोकिंग पाईप्स आहे, रिव्हॉल्वर, पिस्तूल, 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेची मोटरसायकल, खासगी विमान, बोटी, जुगार, कसिनो, या सगळ्या गोष्टी आता 40% स्लॅब मध्ये येत आहेत। तर ज्या गोष्टी लक्झरी मध्ये येत आहेत, ज्या गोष्टी श्रीमंत लोक अफोर्ड करू शकतात, तुमची कॅपॅसिटी आहे, त्या गोष्टीचा स्लॅब वाढवण्यात आलेला आहे आणि ज्या गरजूच्या गोष्टी आहेत, ज्या डेली यूजच्या गोष्टी आहेत, सर्वसाधारण लोकांना लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्यावरचा जीएसटी कमी करून आता ते 5%, 12% वरून 5% मध्ये घालण्यात आलेला आहे। सर्वसाधारण लोकांना याचा फायदा होईल आणि महागाई काहीशा प्रमाणात ही कमी होणार आहे। आशा करतो की हा जो काही नवीन स्लॅब नवीन गोष्टीचा झाला आहे याचा फायदा लवकरच 22 सप्टेंबर नंतर सर्वसाधारण जनतेला होणार आहे, याचा परिणामही चांगलाच आपल्या जीवनावर होणार आहे। अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।